एका जंगलात एक रुद्र नावाचा बलवान सिंह आणि एक चिंटू नावाचा लहान उंदीर राहत होता। एकदा दुपारी चिंटू एका मधमाशीच्या मागे धावत होता। जवळचा रुद्र एका खडकावर शांत झोपला होता। चुकून चिंटूने रुद्रच्या पंजावर पाय ठेवला, त्यामुळे रुद्र जागा झाला आणि त्याने चिंटूला आपल्या पंजावर उचलले। चिंटू घाबरला आणि त्याने सिंहाची माफी मागितली। रुद्रने त्याला माफ केले आणि जाऊ दिले। काही दिवस गेले। एके दिवशी रुद्रने जंगलात फेरफटका मारायचे ठरवले। फिरत असताना त्याने जवळच्या मळ्यात एका हरणाला गवत खाताना पाहिले। सिंहाला पाहताच हरिण घाबरून पळायला लागले, त्यामुळे रुद्रही त्याच्या मागे धावू लागला। अचानक एक जाळे त्याच्यावर पडले आणि रुद्र अडकला। तो सुटण्यासाठी झगडला पण थकून गेला। शेवटी नाईलाजाने तो मदतीसाठी ओरडू लागला। चिंटूने त्याचा आवाज ऐकला आणि तो धावत आला। त्याने आपल्या लहान तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडले आणि रुद्रला मुक्त केले। कृतज्ञ आणि नम्र झालेल्या रुद्रने चिंटूचे आभार मानले। अशा रीतीने रुद्र आणि चिंटू चांगले मित्र बनले। कथेचा बोध: छोट्यांची मदतही मोठी ठरू शकते।